एकादशीचे महत्त्व. प्रत्येक महिन्यातल्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी तिथी ही अजा एकादशी म्हणून ओळखली जाते. अजा एकादशीचे हे व्रत खूप महत्त्वाचे असते. असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी मनोभावे उपवास आणि व्रत केल्याने भगवान विष्णूची कृपा आपल्यावर राहते. ही एकादशी जन्माष्टमीच्या 4 दिवसानंतर आल्याने हिचे महत्त्व वाढते. तसेच या दिवशी व्रत पाळल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो. तसेच व्यक्तीला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जो व्यक्ती अजा एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अजा एकादशीच्या प्रभावामुळे माणसाची सर्व पापे नष्ट होतात. तसेच मनुष्याच्या मोक्षप्राप्ती होते. असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञासारखे शुभ फल प्राप्त होते. हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूची उपासना करण्यासाठी समर्पित आहे आणि भक्त उपवास पाळतात आणि अपार भक्ती आणि खोल श्रद्धेने भगवान विष्णूची प्रार्थना करतात. ही एकादशी आनंद एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. एका महिन्यात 2 एकादशी आहेत, त्यापैकी ही अजा एकादशी आहे. जे भक्त पूर्ण भक्तिभावाने व्रत करतात त्यांना भगवान विष्णूकडून सुख, उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे व्रत इतके शक्तिशाली आहे की लोकांना अश्वमेध यज्ञापासून जेवढे लाभ मिळतात तेवढेच लाभही मिळू शकतात. अजा एकादशीची तारीख आणि वेळ. अजा एकादशीचे व्रत हे गुरुवारी 29 ऑगस्टला असणार आहे. अजा एकादशीची स्थितीची सुरुवात 29 ऑगस्ट 2024ला सकाळी 1:19 होईल. एकादशीची समाप्ती 30 ऑगस्ट 2024ला सकाळी 1:37 होईल. धारणाची वेळ 30 ऑगस्ट 2024ला सकाळी 7:49 ते 8:01 आहे. हरिवसाराचा शेवटचा क्षण ऑगस्ट 30ला 7:49 आहे. या एकादशीची पूजा कशी करायची? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूर्व दिशेला चौरंग पिवळे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती, फोटो स्थापित करावा. तुपाचा दिवा, अगरबत्ती लावा आणि कलश ठेवा. त्यानंतर भगवान विष्णूला फळे, पिवळी फुले, सुपारी, नारळ इत्यादी अर्पण करून आरती करावी. दिवसभर व्रत करा आणि संध्याकाळी विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. त्यासोबत अजा एकादशीचे व्रत कथा ऐका किंवा वाचा. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजन दान करून आणि गरजू व्यक्तींना दान करून उपवास सोडता येतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.